फाशीची शिक्षा व्हावी ही आमची पूर्वीपासून मागणी होती। आम्ही अक्षय शिंदेचं कुठंही समर्थन करत नाही। आमचा विषय त्याच्या पलीकडे आहे की ज्या संस्था आणि ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा अत्याचार झाल्यानंतर त्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केलं, तो गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणून तर बदलापूरकर रेल्वे रुळावर येऊन थांबले होते। काल त्या जेलमधनं पुढे येत असताना त्यांनी शेजारी बसणाऱ्या पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर काढली। 3 गोळ्या झाल्या, त्याच्यातल्या एकाला लागलं। आता जर ती विकृत माणूस तो जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काही गप्प बसत? पोलिसांनी लगेच फायरिंग केलं आणि त्यासाठी तो गेला। नाहीतरी लोक म्हणत होती की त्याला जन्मठेप द्या, पण ती लवकर गेला। एक महत्त्वाचं काही त्याच्यातल्या घडामोडी समोर येत आहेत। एक तर हातात बेड्या होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे, मग तो सुसाईड अटेम्प्ट होता की एन्काउंटर होता हा एक दुसरा प्रश्न आहे। पण महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला हेच सांगू शकतो की हे सगळं होत असताना आपटेंना वाचवायला ह्यांचं जे काही एन्काउंटर झाला असेल का हा एक प्रश्न आहे। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की हा जो कोणी नराधम होता, हा जो कोणी बलात्कारी होता, ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं। ते न्यायप्रविष्टांनी सगळे न्याय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे, न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो। आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे। मला तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं।